नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 27 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. मित्रांनो, मी पूर्वी राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन सांगितले होते की जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून त्याचे डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन ते क्षेत्र पश्चिम दिशेस सरकत ते ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधून गुजरात राज्याकडे जाण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्याच्या पश्चिम भागात म्हणजे कोकण, मुंबई व उपनगरात डहाणू, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यात तसेच खानदेश व विदर्भात व मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील असे सांगितलेले आहे. त्याचा परिणाम म्हणून उद्यापासून राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागातील जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसास सुरुवात होण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर भागात पाक बदलत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच गेल्या 3 ते 4 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी भाग सोडत पाऊस पडत आहे असे दिसून येत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी बंधू विचारणा करत आहेत की साहेब, आमच्याकडे पाऊस केव्हा पडेल. त्या सर्वांना सांगू इच्छितो की उद्यापासून राज्यात वर सांगितल्याप्रमाणे पाऊसमानात भाग बदलत वाढ होण्याची शक्यता असून या काळात ज्या भागात पाऊस पडला नाही त्या भागात पाऊस पडेल असे वाटते आहे. तसेच आज एक चक्रकार वारे अरबी समुद्रात कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीजवळ असून दुसरे चक्रकार वारे छत्तीसगडमध्ये असून त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात हवामानात सतत बदल होणार असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात पण थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच आज कोकणात, तसेच सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग, सोलापूर जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच जळगाव, तसेच बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग, तसेच वाशिम, यवतमाळ या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच नंदुरबार जिल्ह्याचा पूर्व व उत्तर भाग, नाशिक, मुंबई व उपनगरात, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात, सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, धाराशिव, तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच डहाणू, पालघर, तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच धुळे, बीड, तसेच लातूर जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच नांदेड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात स्थानिक वातावरणानुसार वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून वातावरणातील काही अचानक बदल झाला तर दिलेल्या अंदाजात पण बदल होऊ शकतो. तसेच काल बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातील काही तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. वातावरणातील बदलामुळे इतर भागात पाऊस पडला नाही. मित्रांनो, शक्यतो माझा अंदाज मी दुपारपर्यंत देत असतो. दुपारनंतर वातावरण सक्रिय झालेले पाहून अंदाज देत नसतो. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.